नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त इथं जबरदस्त लाजवाब खमंग तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत लसूणची खमंग अशी चटणी। तर ही लसूण चटणी भाकरीसोबत, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता। खूप अशी स्वादिष्ट आणि चविष्ट लागते आणि अजिबात फार अशी तिखट होत नाही। याला लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। घरात तुमच्या भाजी नसेल तर ही झटकीपट रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते आणि मस्त खमंग अशी महिनाभर आरामात फ्रीजमध्येही टिकते, अजिबात खराब होत नाही। तर तुमची ही लसूण चटणी छान अशी खमंग आणि लाजवाब व्हावी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका आणि मुळात म्हणजे चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी लाजवाब खमंग तोंडाला पाणी सुटेल अशी चटकदार लसूणची चटणी बनवायला लगेच सुरुवात करूया। तर आता इथे मी हा एक बाउल भरून बेडगी मिरची घेतली आहे। ती फार अशी तिखट नसते। तर 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घेतलं, त्यामध्ये 1 तास भिजायला ठेवली होती। खूप छान ही मिरची भिजली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर कुठल्याही प्रकारची मिरची घेतली तरी चालेल। तिखटवाली मिरची घेतली तरी चालेल। तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मग काय करायचं, त्याच्या बिया काढून घ्यायच्या। लसणाची चटणी अजिबात तिखट होणार नाही आणि लसूण सुद्धा लागेल, तर लसूण घालायची अजिबात कंजूसी करायची नाही। तर इथं मी 2 कांड्या लसणाच्या घेऊन त्याला असे बारीक कट करून घेतले आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये मस्त अशी पेस्ट होईल। तर बघा, सगळ्यात आधी इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये ह्या मिरच्या घालून घ्यायच्या। मस्त अशा भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये, पटकन ह्या मिरच्या लगेच अशा भिजतात। तुम्ही बघू शकता मस्त या मिरचीला छान असा एक प्रकारचा रंग असतो। तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये छान असा रंग उतरला आहे। हेच पाणी आपल्याला यामध्ये घालून पेस्ट करायचे आहे। सगळ्यात आधी आपल्याला पाणी घालायचं नाही, यामध्ये घालूया लसूण, खूप सारा लसूण। लसणाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। चवीलाही खूप छान लागते ही चटणी। आता झाकण लावायचं, पाणी न घालता याची अशीच पेस्ट करून घेऊया। बघा इथं मिक्सरला मी छान ही लसूण आणि मिरची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। जे मिरची भिजवण्याचं पाणी होतं तेच इथे मी घालते। थोडंसं घालायचं, जास्तीचं नाही, आणि एकदम अशी बारीक पेस्ट करून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून मी मिरची आणि लसूण छान असं बारीक वाटण करून घेतलं। मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। तर यामध्ये मीठ टाकून तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण आपल्याला हे आणखी चटपटीत करायचे आहे। चला लगेच आपण ही लसूण चटणी बनवायला घेऊया। बघा आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। हे लसूण चटणी बरेच दिवस टिकावी म्हणून यामध्ये जास्तीचं तेल घालावं। तेल हलकंसं इथं गरम करून घेऊया। तेल हलकंसं गरम झालं, आता यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिऱ्याला व्यवस्थित असं फुलून घ्यायचं। बघा मी इथं 3 चमचे तेल घेतलं आहे। बघा जिरं मस्त असं खमंग फुललं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेच ही लसूण मिरची जी वाटून घेतली ती घालून घ्यायची आहे। गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आणि हे या तेलामध्ये घालून घेऊया आणि तेलामध्ये छान अशी ही मिसळून घ्यायची। तुम्ही बघू शकता मस्त याला एक प्रकारचा खूप छान असा रंग आला, कारण बेडगी मिरचीला छान त्याचा रंग येतो। तिखट कमी असते पण रंग खूप छान येतो। तुम्ही बघू शकता किती भारी ही आपली इथं लसूण चटणी दिसत आहे। आता आपल्याला ही व्यवस्थित 6 ते 7 मिनिटं तेलामध्ये छान अशी खमंग परतून घ्यायची आहे। हे दाटसर होत नाही आणि याचं तेल सुटत नाही तोवर ही छान अशी परतून घ्यायची आहे। आता इथे जवळपास 6 ते 7 मिनिटं झाली आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटायला मस्त अशी सुरुवात झाली आहे। कढईने व्यवस्थित तेल सुटलं आहे आणि तुम्हाला खरं सांगते याचा घमघमाट इतका सुटला आहे, नुसत्या सुवासानेच खावीशी वाटते ही चटणी। माझ्या तर बोलता बोलताच तोंडाला पाणी येत आहे। खूप अशी चटपटीत आणि खमंग ही चटणी बनवून तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालूया। आणखी 2 मिनटं
व्यवस्थित हे परतून घ्यायची, कारण मीठ आपण यामध्ये घातलं आहे, त्याला पाणी सुटतं. 2 मिनटासाठी हलकंसं याला परतून घेऊया. बघा 2 मिनटं मी ही लसूण चटणी छान अशी खमंग परतून घेतली आहे. आता सगळं शेवटी जाईल यामध्ये. बघा इथं मी अर्ध लिंबू घेतला आहे, त्यातील बिया काढून घेतल्या. अर्ध लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थित असं हे पिळून घ्यायचं यामध्ये, कारण लिंबू घातल्याने चटणी बरेच दिवस टिकण्यास मदत होते आणि याचा रंगसुद्धा चेंज होत नाही, जसा तसा टिकून राहतो. तर बघा मस्त गरमागरम इथं आपली लसूण चटणी बनवून तयार आहे. लगेच गॅस बंद करूया. क्या बात आहे, मस्त अशी चटकदार ही लसूण चटणी बनवून तयार आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी ही मस्त ही खमंग अशी लसूण चटणी बनवून तयार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि पटकन उचलून खावीशी वाटते अशी ही चटपटीत लसूणची चटणी बनवून तयार आहे. तुम्ही रंगसुद्धा बघू शकता, खूप असा छान आला आहे आणि दाटसर ही लसूण चटणी आपली बनवून इथं तयार आहे. तर ही चटणी भाकरीसोबत खूप अशी छान लागते. भाकर घ्यायची, साईडला कांदा ठेवायचा आणि ही चटणी मस्त खायची, खूप छान लागते. घरामध्ये भाजी नसेल तेव्हा ही चटणी तुम्ही खाऊ शकता. जेवणासोबत तोंडी लावायलासुद्धा ही चटणी तुम्ही घेऊ शकता. मस्त अशी चटपटीत आणि लाजवाब बनवून तयार होती. तुम्ही सुद्धा पटकन बनवून बघा, तुम्हाला खरंच अशी ही चटणी आवडणार आहे. तर याला मुलंसुद्धा खाऊ शकतील, कारण ही बेडगी मिरचीची बनवलेली लसूण चटणी आहे. बेडगी मिरची तिखट नसते. मस्त ही चटपटीत अशी लसूण चटणी बनवून तयार आहे. पटकन बनवून बघा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.